नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं दोन वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते. एकतर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाचा इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं. करायला गेल्यानंतर कुठेतरी मनाला वेदना झाल्या की ज्या अहिल्यादेवी होळकरांनी आपला ठसा नुसता महाराष्ट्रात देशभर पसरवला, त्यांना आपल्यासारखे सर्वजण एक प्रेरणास्रोत म्हणून आपण त्या अहिल्यादेवींकडे पाहतो. त्या अहिल्यादेवींच्या समोर पाहिलं तर स्वतःचे गाणे वाजवले, स्वतः घोड्यावर बसून आल्यासारखे येऊन तिथं जर डान्स करीत असेल तर ही कुठेतरी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींबद्दल प्रेम आहे, आपुलकी, आत्मीयता आहे, त्यांच्याकडून असं कधी वक्तव्य होणार नाही. तरी अभिवादन सुरू असताना आपले कार्यकर्ते आणि रोहित पवारचे कार्यकर्ते यांच्यात लोटालोटी झाली, काही काळ गोंधळ झाला. अरे बाबा, हे अहिल्यादेवींचं पवित्र ठिकाण आहे. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी स्वच्छ मनाने यावं लागतं. इथं काहीतरी दंगल घडावी, मारामाऱ्या व्हाव्यात, पोलिसांची आणि कार्यकर्त्याची दंगल व्हावी, त्यांच्या हे हेतू दृष्ट हेतू ठेवून जर कुणी येत असेल तर योग्य नाही ना. अभिवादन करायला कुणालाच हरकत नाही. तुम्ही पहिल्यांदा येऊन अभिवादन केलं, सगळे होते, राज्यपाल महोदय होते, सभापती महोदय होते, सगळी लोक होती, अभिवादन केलं, तुम्ही गेले. परत फायर शोच्या वेळेस परत तुम्ही 5-50 लोक घेऊन घोषणा देत तिथं येणं कितपत योग्य आहे सांगा बरं. ते झालं, ते झाल्याच्या नंतर परत तुम्ही बाहेर जाऊन अर्धा तास रस्त्यावरती थांबताय, तिथं कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणं. आमच्या पोलिसांनी विनंती केली की तुम्ही बाबा चला इथं कशाला वजवादा करणं, नाही त्यांचं पण नाही ऐकणं, हे कितपत योग्य आहे. आणि तुम्ही काहीतरी असं स्टंटबाजी कराल आणि आम्ही बघत बसू, आम्ही असं नाही करू शकत. नाही तुम्ही बघाल कोणतरी लय मोठा माणूस आलाय आणि आम्ही बाजूनं चालाल, बोळातनं लपवून चाला, असलं होणार नाही. असले उद्योग परत त्यांनी करू नयेत. अहिल्यादेवी सर्वांचं आराध्य दैवत आहे. सर्वांनी यावं, सर्वांनी अभिवादन करावं. पण राजकारण, कारण एवढी आता जयंतीचा कार्यक्रम इतका वाढतोय.